कोल्हापूर जवाहरनगरातील सरनाईक वसाहतीतील गृहप्रकल्पासाठी खुदाई केलेल्या खड्ड्यात पडून 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. म्हणजेच महानगरपालिका अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या निष्काळजीपणाचा बळी असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाशी संबंधित अधिकारी बांधकाम व्यावसायिकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात येत आहे. सरनाईक वसाहतीतील रिस नंबर 624/2 व 623/3/4 इबीवाड येथे गृहप्रकल्प उभारण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने खुदाई केली होती. हा गृहप्रकल्प साकारताना DP रोड वळवून बांधकाम परवानगी घेतली. तक्रारी होताच नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा बांधकाम परवान्यानंतर नामंजूर केला. तोपर्यंत बांधकाम व्यावसायिकाने गृहप्रकल्पासाठी खड्डे खोदले होते. बरेच काम झाल्यानंतर महापालिकेची नोटीस बजावून काम थांबवले. ठेकेदाराने काम थांबवले, पण खड्डे आजपर्यंत तसे राहिले. त्यात पाणी साचल्याने नागरिकांचा जीव आरोग्यास धोका झाले. नगररचना विभागाचे उपशहर रचनाकार यांनी 1 नोव्हेंबर 2025 रोजी खड्डे तात्काळ बुजवून घ्यावेत. तसे न केल्यास काही अनुचित प्रकार घडल्यास आपण जबाबदार राहाल अशी नोटीस बजावण्यात आली होती. तरीही त्यांनी महापालिका यंत्रणेला जुमानले नाही. परिणामी निष्पाप बालकाचा बळी गेला. DP रोडवर परवानगी दिलीच कशी? महापालिकेने तयार केलेल्या DPमध्ये 12 मीटरचा रस्ता दाखवण्यात आला असतानाही कशाच्या आधारे बांधकाम परवानगी दिल्याचा जाब माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी विचारला. शेटे यांनी लक्ष घालताच नगररचना विभागाचे अधिकारी सजग झाले आणि DP रस्त्यात याची मोजणी करण्याबाबत भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला, परंतु त्याची मोजणी अद्याप प्रलंबित आहे. शाळेच्या शेजारीच मोठ्या खड्ड्यात पाणी साचले होते. तेव्हा प्रचंड प्रमाणात शेवाळ निर्माण झाले होते. त्यामुळे ते मैदान असल्याचा भास होतो. त्याच्या शेजारी जी एक शाळा आहे तिथे मुलांचा वावर आहे. त्यामुळे आणखीन कोणाचा बळी जाण्याआधीच खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.